काय अड्या कर तू काय माणसं कळत का नाही तुला काय डचाकली होते काय सगळं चांगला डोळा लागला तो तुमचं बरं आहे भाऊ तुम्हाला निवांत झोपा येतात आणि तुला झोपायला काय आलं का तुला कोणी आडा आलं काय आम्हाला कशा झोपा येते काय ढोल वाजतं काय कोण तू तयार तुला झोप आहे ढोल वाजले तुम्हाला माहिती आहे ज्याला या फटक्यात खाली पॅन्ट ओली करी बरं कशाला आला टाकी भेटते का कुठून कशाची गॅसची अरे सध्या तुटवडा आहे तो इकडे होते ना चालू गॅस तो हाऊ संपलाय ना आता गॅस मग आता ते ना 45 दिवसांनीच भेटेन आता काय ते नवीन नियम आलेत ना जरा उशिरा भेटेल टाक्याला बुक केल्यानंतर लगेच देत नाहीत म्हणजे लगेच नाही भेटणार का आता ते काळ्या बाजाराचे टाके वगैरे बंद झालेत आता भेटतच नाही एक गोष्ट कमून ओडिओपुटी पहिले लगेच भेटायची टाकी एक तर त्या दिवशी महिना झालाय भेटली बळच नेलती मी अरे बाबा हे इराण इस्रायल अमेरिका यांचं युद्ध चालू आहे ना त्याच्यामुळे गॅसचा तुटवडा झालाय ओडिओपुटी त्या युद्धामुळे नाही तेल बिले महाग झाले आता परत भाव वाढले तेलाची गोड तेल बी 5-10 रुपयांनी वाढलं वाटतं मला काय म्हणायचं डेपुटी ते युद्ध कमून लागला असं बुवा अरे लावली कोणतरी कळ युद्धाला चालू काय होतंय काय वेळ लागतोय का आता आपल्या गावात शेजाऱ्या पाजाराची भांडण झाली म्हणजे कोणतरी कळ लावलेली असती म्हणजे कळ लागली लगेच पेटलं का युद्ध आता लगेच कळ लावलेल्या काहीतरी शहानिशा झाली असेल तेव्हा लागले यांचे भांडणं मला कळ काय लावायला काय लागत आहे तू कसा कळ लावितो गावात इकडे तिकडे कुणी लावित कोणी ना कोणी कोण लावले असं बरं डेपुटी ती कळ जा ते आता नाव गुपित येते तू जा पळ नाव गुपित म्हणजे कळलं पाहिजे ना जाल्याला कळलं पाहिजे मग झालं तू काय करणार आहे ते नाव तुला कळलं जा येड्या नको पळ काय कळीन काय करीन गाव मग डेपुटी जाल्याला जर माहीत झालं ना मी सगळीकडं प्रसार करीन सगळ्यांना सांगन एवढू एवढू अहो त्यांच्यामुळे गरिबांचे किती हाल चाललेत टाकी भेटाना 2-2 तास नंबर लावते 2-2 तास आहे पण आता काय त्याला पर्याय आता एकदा युद्ध संपलं का मग होईल सुरळीत सगळं आणि आपले करते ना प्रशासन काहीतरी करीन ना गॅसचं काय नाही देतात बरोबर गॅस डेपुटी गुपितलं नाव मला सांगा ना मी कुणालाच नाही सांगणार आपण तुला करायचं काय पंचायती करू कोणी भांडण लावू काय करू सांगा ना मला तुम्ही सांगा ना तू म्हणणार नाही ना कोणाला बघा ते मग तुला त्याच्यामुळे सांगू वाटत नाही येडीत का काय मी काढी तिकडे खबर होऊन नाही देणार हा मी माझ्या कानात साठवून आणि तोंडात ठेवी अरे या आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे मोठा सांगू नको कोणला आपल्या गावातले सर्व कोणी कोण नाही नको का कुत्र होतं काळे त्याला नाही कोण आपल्या गावातले वतनदार आहे सदाभाऊनी काळजी टाकली असं कुठे असते का डेपुटी ती रान आणि ती एवढ्या लांब आपला सदाभाऊ काय जाईन तिकडं तो अजून पाण्यातच राहिला रे बाबा तुला काहीच खबर नसते त्याच्यामुळे पेपर वाचत जा म्हणतो व्हॉट्सअपला बघत जा काय वाटतं मागच्या महिन्यात तात्या आलते का कुठं तात्या ते तात्या होय आज ना आपल्या गावात तात्या आपल्या गावातले ते आजोबा ते नाही ट्रम्प तात्या अमेरिकेचे ट्रम्प तात्या हा आपली बाईची जत्रा होती ना इकडं काय आलते ते मसोबत जत्राला आलते मसोबत जत्राला आपल्या जत्राला तात्या हा आपल्या जत्राला नाही शेजारचं गाव नाही का मसोबा नाही का मोठा त्या जत्राला आलते आणि मग तिथे येऊन काय केले त्यांनी तिथं नेमकं सदाभाऊ बी गेले जत्राला गेले होते यांची पैडी काढतात सदाभाऊ सभाऊ तुला माहित नाही का ट्रम्प तात्या अमेरिकेच्या आलेले गेले विचारपूस केली ओळख काढली सदाभाऊ त्यांची संग आणि ते सदाभाऊने तिथं काहीतरी बोलणार आणि त्याच्यात ठिणगी पडली साधा भाऊ अशा का आम्हाला लय पक्का आहे बरं का डेपुटी गावात भांडणं वाद होतो ते ठीक आहे सदाभाऊने आंतरराष्ट्रीय कळ लावायची कशाला बघा ना किती उद्ध्वस्त झाले तिने बॉम्बची बॉम्ब पडायला लागले तुला सांगतो सदाभाऊच्या 2 बोलण्यामुळे एवढं युद्ध पेटलंय तू आता जमाल झोपू दे जाय तुम्ही झोपा पण तुम्हाला सांगतो या सदा भाऊमुळे ना आपल्या गावात गॅस ते माग झालाय हे ध्यानात असू द्या तुम्ही ना आज ग्रामपंचायत मांडता का मी सांगतो सगळ्या लोकांना गावातल्यांना हे सदा भाऊनी सगळं तिकडे इराण इकडे तिकडं युद्ध पेटून दिलंय त्याच्यामुळे गॅस आणि त्याला माग झालेलं आहे यांना सदा भाऊला गावात ठेवू नका यांना बाहेर काढून द्या म्हणून माय डोकं जर फिरलं ना डेपुटी मी माईकवर जाऊन वर एवढत बसन मग मंदिरावर तो जीभ आहे ना सोल बांधली पाहिजे उपशिले पाहिजे तुला त्याच्यामुळे सांगत नव्हतो सदाभाऊचं नाव घेऊ नको कळ लावू नको तुला म्हणलं होतं ना मी त्याच्यामुळे नाव सांगत नव्हतो आता मनात ठेव आणि तू जाय पळ बघू आंतरराष्ट्रीय मुद्दा हो लय लोकांना सांगू नको लय लांब पाडसा जाते न्यायची उद्या तिकडं त्या दक्षिण कोरियाला वगैरे कळलं ना तर चोंगपोंग मग चायरच आहे बेसा इकडं आपल्याकडे पाडायचं काही जाय पळ आग्राला आग लागायची कुठं ते मोठा नेता आहे त्यांच्या देशाचा त्याच्याकडे लय मोठं क्षेपणास्त्र आहेत जा जाऊ द्या ह्या जाल्याला काही करता येणार नाही म्हणजे मूठ बांधून बसावं लागेल बसा जा आईला बरे येडे गावात भरले बा चांगली डोकली लागली होती ते भाऊसाहेब बी कमून यायला काय
सुगंधा काय हो बरं झाले भेटली. आता बरं झालं भेटली म्हणजे आता काय तुला माहितीये का गॅस महाग झालाय. का बरं महाग झाला साधा भाऊमुळे महाग झालाय गॅस. सदाभाऊ हा सदाभाऊ काय एजन्सी चालवतात काय गॅसची एजन्सी बिजन्सी नाही चालीत. मग येडे तिकडे युद्ध कमी पेटलंय. मग सदाभाऊ भेटलं मग तू तात्या इकडे आलता ना. ये ना सदाभाऊ अरे जालू काय आलं? काय नाही काय नाही. रस्ता सोडून मग बोलत बसा ना. गाडी घेतली का काय. चोरून आणली गाडी घेतली का काय? अयो का हो? बघितलं का त्याच्यामुळेच काळी गाडी घेऊन येतो ते साधा भाऊ. अरे पण ते कसं आहे तिथे युद्ध करतील ते सांगा पहिले मला. तात्या इकडे आलता ना. कोणतं तात्या 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 तुझं जत्राला आलता आपला म्हसोबाच्या जत्राला. म्हसोबाच्या जत्रेला तात्या आला होता. ट्रम्प तात्या नाही का. ट्रम्प तात्या इराणचा ट्रम्प तात्या. अहो इराणचा नाही तो अमेरिकेचा आहे. हा आणि तो म्हसोबाच्या जत्रेला कशाला येईल. कशाला म्हणजे साधा भाऊने आमंत्रण दिलं तर त्याला. तेव्हा भांडण झालं का त्यांचं. तेव्हा भांडण नाही साधा भाऊने टाकली थिणगी आणि ते पेटले ना. वा सगळं बॉस पोटून फेसपॉट सगळे उद्ध्वस्त करायला लागले. त्यालाच त्याच एजन्सी तीन म्हणली. हा का त्याच्यामुळे त्याला ना गॅस महाग मग झाला. तुम्ही आता सदाभाऊ आले त्यांना विचारायचं ना. येडी का काय तोंडात माझे दात राहिले असते का. जावा सदाभाऊ परत तुम्हाला कुठं भेटले तर कोणाला तरी विचारा. चालतंय. सुगंधा आता काय शब्द आहे ना मोठे ठेव. मला सांगू नका. तो तात्या ऐकून बरं का तुमचा ड्रम का ट्रम ताता कोणता तो. नाही ऐकत. अय पारे कुठं चाललीस. तुम्ही कुठे गेलता. कुठं गेलतो म्हणजे तुला माहितीये का काय गॅस कमी महाग झालाय. का महाग झालाय. युद्ध चालू आहे म्हणून महाग झालाय. आणि ते काय आपलाच नाही अख्ख्या जगाचा महाग झालाय. ते कम महाग झालाय माहितीये का. ते युद्ध पेटले म्हणून महाग झालाय. मग आता युद्ध पेटल्यावरती सगळ्या गोष्टी महाग होणारच ना. कॉमन सेन्स थोडा आहे का नाही हो तुमच्यात. पण ते युद्ध कुणी पेटलं हे तुला माहितीये का. कुणी पेटवलं आता. आपल्या साधा भाऊनी युद्ध पेटलं. खरंच तुमच्या डोक्यात ना कांदे बटाटेच भरलेले आहेत. तुम्ही घेतली बेतली तर राही ना. हा येडी का काय मी घेईन का. अरे ते तात्या आपल्या गावात आलता आणि साधा भाऊन काही सांगितलं त्याला. युद्ध पेटलं आणि त्याला आणि गॅस महाग झालाय. कोणतं तात्या. ट्रम्प तात्या. डोनाल्ड ट्रम्प. हा आणि ते कशाला येतील आपल्या गावात. म्हसोबाच्या जत्राला. खरंच तुम्ही पागल झालाय. अहो अमेरिका कुठं आपलं गाव कुठं आणि ते म्हसोबाला इकडं मानतात का ते. आणि कशाला येतील पण आपल्या गावात ते. उगा येड्यासारखं काय पण बोलू नका. आणि कुणी खूळ घातलंय तुमच्या डोक्यात. तुला जर खरं खोटं करायचं नाही ज्याला खरं खोटं करून दे. चल तू साधा भाऊकड तुला खरं खोटंच करून देतो मी आजच्या. चला तुम्हालाच तिथं दाखवते काय कुठाने हा चल 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 साधा भाऊला विचारू ना. साधा भाऊ हा म्हणले मग तुला सांगतो मी काय काच काय जाल्या तर. चल ना. डोक्यावर पडले माणूस ग बाई. साधा भाऊ हा मोबाईलवर माहिती येते का काय. बघतो बातम्या इकडल्या तिकडल्या. कोण काय करीत आहे कोण काय करीत आहे बघत असतो. लय चेत्रीराव साधा भाऊ तुम्ही. काय झालं छत्रेपणाला आता. काय झालं म्हणजे खुशाल तात्याने मला सांगितलं नाही राव. कधी आपल्या म्हसोबाच्या जत्राला तात्या आली नव्हती का. तात्या आले होते ना. तात्यांना बोलवलं होतं आले होते तात्या. बघितलं का मला तरी सांगायचं ना तुम्ही तात्या आलीत म्हणून. आता तात्या म्हणले दुपारी येईन पण फार संध्याकाळ झाली त्यांना यायला. त्याच्यामुळं आलते गेले जेवून 2 घास. कचून जेवले. त्यांनी सोडलं होतं मटण. हा पण ते कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले घ्या नाही तर तुम्ही कू. मग ते म्हणले नको मला कू. मग त्यांनी असं खाल्लं. काय साधा भाऊ हा. तुमच्या सारखा माणूस गावात नसले पाहिजे राव. का का म्हणजे तुम्ही खुशाल युद्ध पेटून दिलंय. का म्हणतात खुशाल. कोणतं युद्ध. ते इराणचं निकाड. म्हणजे ते युद्ध मायामुळे झालं. बघ बघ कुणामुळं म्हणतात मायामुळं झाले. तुम्हीच पेटील आणि तुमच्यामुळं झाले. माझ्यामुळं. मग तात्या नव्हते आले का. म्हसोबा जत्राला चांगलं जेव घातले. कोपरा एवढं ओघळ गेला तरी आमटी पाहिजेच होती त्यांना. तात्याचा आणि त्या युद्धाचा काय संबंध. कोणते तात्या. ते इराणचे तात्या. चाललंय ट्रम्प तात्या. ट्रम्प तात्या.
ट्रम्प तात्या म्हसोबाच्या जत्राला आलते मग आणि ते जेवले. हा मग मी काय केलं ट्रम्प तात्याला? मी थोडंच काय सांगितलंय. तुम्ही कान भरवले वाटते त्यांचे की युद्धासाठी म्हणून युद्ध झालं अयो ट्रम्प आणि म्हणून सगळं महाग झालं असं आमच्या नवरोबाचं म्हणणं आहे. म्हणणंच आहे. आणि त्या तात्याला तुम्ही जेव घातले, त्यांच्या तोंडाने म्हणले जेव घातले. म्हसोबाच्या जत्रेला तात्या आलते. मग आले होते नव्हते? त्यांना जीव घातलं होतं म्या. घातलं होतं की नव्हतं? आणि म्याच सांगितलं कानात ते इस्रायलकडे जा आणि तिथून त्या इराणवर हल्ला करा. आणि मग त्यांनी झालंय ते चालू, आता झालंय. अहो काय झालंय खुशाल, झालंय ते चालू झालंय. अहो तुमच्यामुळं गरीब मारायला लागलेत. गॅस भेटाना आम्हाला, त्याला 10 रुपयांनी वाढलंय. आता आम्ही कसं जागायचं? गॅस भेटा ना, मग लाकडं बिकडं तोडून आणायचे. आता हे काळ कठीण आहे, घ्यायचं त्याच्यातून आता सावरून घ्यायचं बाबा. काय सावरून घ्यायचं? माझ्याकडे आहे कुऱ्हाड, मी एका टप्पूत आहे ना लाकडं तोडी. गॅस असेल ना, पण आता 8-10 दिवस पुरण ना. काय साधा भाऊ खुशाल, तुम्ही इराणचं युद्ध पेटून दिलं राव, आमच्या पोटावर मारलं. पण तुला कोणी सांगितलं हे? आतली बातमी होती, तुझ्या कानावर कशी आली? मी ट्रम्प तात्याला जीव घातले. बघ झाले की नाही खरं? नाही पण सांगितलं कोणी मला ते तरी सांग. सदा भाऊ तुम्ही पण ह्यांच्या नादी लागताय. अहो एवढं डोकं जर असतं तर आज एवढं नाही त्याच्या बिचारात त्याच्या डोक्यानी चलत नाही. त्याचा रिमोट कंट्रोल तिसरीकडेच असतो. ते जसे टिरिंग फिरिते तशी याची गाडी त्या माणसाकडे वळती. तुला पण माझी ट्रम्प तात्याची भेट झाली ना. म्या म्हसोबाच्या जत्रेत ट्रम्प तात्याला आळणी खाऊ घातलं, तिखट खाऊ घातलं, काळा रस्सा, पांढरा रस्सा. एवढी माहिती तुला सांगितली कोणी? तुम्हाला काय करायची? कोणी सांगितली माझी? तुम्ही चांगल्या माहिती करून घेता मायाकून, परत त्याला बी ठेवायचे नाही. त्याला बी तुम्ही थिनग्या देता टाकून, म्हणजे झालं आमचं सगळं वाटूळ. अहो पण तुम्हाला स्वतःची अक्कल आहे का नाही थोडी तरी? अरे पण माझ्या हळूच कानात सांगितलं तर मी नाही काही करायचं. सांग मला. मी नाही सांगणार. नाही मी मग गोपीत तात्यालाच सांगतो, ट्रम्प तात्याला. काय सांगता? बॅलिस्टिक नाहीतरी इराणवाल्यांना काय असं निघन भोंग येईन घराव तुझ्या फट बोस भोगा. अजिबात हसत्या बिस्त्या गोळा करावं लागत नाहीत, डायरेक्ट भोगत होत. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ते फक्त असं मोबाईलवर सर्च करीत आहेत. जालो बटन दाबलं खट. हो साधा भाऊ, नाही तू नाव सांगितलं तर ठीक, नाही तर तुझ्या घरावर 2-3 क्षेपणास्त्र आणि तुझा आणि पारूचा फोटो मोबाईलमध्ये आहे, मोठा करीन, फ्लेक्स लावीन. हो पूर्ण. मग सगळे बुकेच बुके व्हॉट्सअपला. हो जाऊ द्या. सांगा लवकर सांगा, नाही तर आपल्या घरावर लगेच पडल. लगेच नको लावा फोन लावा. सांगू तू. मला डेपुटीने सांगितलं होतं. डेपुटी म्हणजे याच्यात कारणीभूत सगळा साधा भाऊ आहे. डेपुटीने सांगितलं? हा, या साधा भाऊनी ना सगळं पेटून दिलं. इराणचं अमेरिकेची मारण्याची भांडणं चाललीत आणि सगळं उद्ध्वस्त केले. त्याच्यामुळे आपल्या इकडे घ्यास ते माग. डेपुटीला पुतीन म्हणू का पुतना मावशी म्हणू? काही मान असं घेते जवळ 20 पाहिजे रे, 20 पाहिजे. काय 20 पाहिजे खरं ते सांगितले. आता तुमच्या तोंडाने सांगितले तात्या आलते ड्रम तात्या आपल्या गावात. आता पहिलं आहे ना डेपुटीच्या घरावर सोडितो एक. आम्हाला वाचवा. तिथला धोरण जाळ दिसला ना मग तो या घरावर सोड. बा साधा भाऊ, तिथे सोडायच्या आधी मला सांगा, मी त्यांची घ्यायची टाकी उचलून आणि आम्हाला टाकी दहा पाडू का? बघा डेपुटी काय मैफल बसली. आले पुतीन, आले पुतीन, लांबून माझ्या बघत अजिबात नाही. हे आतून काड्या घालणारी आहेत. आम्हाला कशाला मध्ये घ्या, तुमचं काय चाललंय मला काय माहित. हा का? आता तुम्हीच खूळ घातलाय डोक्यामध्ये. माझ्या म्हसोबाच्या जत्राला तात्या आलते, ट्रम्प तात्या. कोण म्हणलं? ट्रम्प तात्याच्या कानात मी सांगितलं युद्ध करा. मग इस्रायलकडे गेले ते, मग ते इराणवर लगेच बॉम्बारी. आणि तुम्ही जालूल सांगता? काय सांगितलं चालू? ट्रम्प तात्याला मी सांगितलं. डेपुटी मग सांगितलं नाही का? आता मोकार तुम्ही पलटायचं नाही बरं का. आणि सोबत बसून मटण खाल्लं, मटण रस्सा खाऊ केली. घातलं, रस्सा पेले. तुम्ही नव्हते म्हणले का मला? मी ट्रम्प तात्याला सगळं आमंत्रण देऊ शकतो. मला वाटलं आला असन तिथंच काहीतरी युद्धाची. ट्रम्प तात्याचा फोन लागला नाही. मी चेअरमन तात्याला केलता फोन. चेअरमन तात्या घेऊन गेले.
तुम्ही चेअरमनचं ट्रंबन केलं पार. अरे त्या पुतीन वनी नका वागू, बाजूला बाजूला राहून दोघांचे भांडणं लावून देताना तुमचे अस्त्र शस्त्र चालले इकडं, तस नका करू. सदा भाऊ आंतरराष्ट्रीय जे मोठाले प्रश्न आहेत ते तुम्ही निपटता ना. गावातले बारीक बारीक कोणाचं गटार तुमलं वेळ पडली मी काढतो. वेळ पडली ना, इराण आणि इस्रायल, युक्रेन आणि रशिया माझ्या शब्दाचा मान ठेवते ना वतनदार म्हणले म्हणून थांबा म्हणते. म्हणलो ना मग आम्ही. यांच्या दोघांपुढे नाटो सुद्धा हरलेली आहे. माझं हे ऐकत नाहीत आणि यांचं भांडण मला मिटवता येत नाही. नाही पण तुम्ही कळ लावल्यामुळं खरं भांडणं पेटले आणि गॅसचा तुटवडा आलाय. असं का? हा तुम्ही गोरगरिबाचे हाल व्हायला लागले, जालूचे हाल झाले तुमच्यामुळे. जालू मोठा पैप आण, यांच्या गोबर गॅसला जोडो आणि तो गॅस चालू कर. पण यांचा गोबर गॅस मला उपकार नाही लागत कुणाची. नाही टाकी बी आता नाही म्हणून. आता गोबर गॅस शिवाय पर्याय नाही. यांचा गोबर गॅस आहे. मटेरियल कमी पडलं आमच्यासारख्या 4 सुज्ञ माणसांना बोलवा, तुमच्या गॅसची पूर्तता करून देऊ. पण माझं आणि त्या युद्धाचा काही संबंध नाही रे भाऊ. अहो आता तरी डोक्यात घ्या. येडा झाल्या मागे तुम्हाला लय बोर करीत होता. मला आता इथून उठून जाईन काहीतरी म्हटल्यावर म्हणून मी आपलं तुला सांगायचं म्हणून. मला याड्यात काढलं का? मला याड्यात चल काय बघ त्यांच्याकडे आता. लाकडं तोडायला नको लागू टाकीच्या माग. तिकडे टाकी माळावर जाऊन 2-4 बाबळ्या ढाळून आण. सदा भाऊ जाऊ द्या, गेलाय ना आता. काय परत बोलिता का काय त्याला? आयला काडी लावायची, टेप रेकॉर्ड चालू करायचं. हे भय येतं ना असं दुपारी इकडं. आणि तुम्ही आमच्या पाठीत ते आलेले ते ग्रामपंचायत मध्ये आलेले लोक आमच्या विरोधात भडकून द्यायचे. मग एखादा भडकून दिला तर तुम्हाला कसं वाटलं? हा बसलो होतो ना दुपारी नीट. हा? बरं भडकून द्यायचे पर आंतरराष्ट्रीय मामल्यात. आता मला काय माहित, मला वाटलं समजन त्याला, पण ती येड्या डोक्याच्या आल्या बायकोला घेऊन आला. त्याला काय माणूस म्हणावा का? बरं नाही म्हणले माय खेच्यात हे क्षेपणास्त्र त्यांनी मला कपडे काढायला लावले असते. नशीब काय व्हॉट्सअपवर वगैरे टाकलं नाही त्यांनी त्याच्या बायकोला हाताने लिहून की सदाभाऊमुळे भांडणं पेटले इराण इराकचे. त्याच्यामुळे लय ना तुम्ही आंतरराष्ट्रीय मुद्द्यात हात नका घालीत. जो येऊ का ते तेवढं गॅसचं बघा. जालूच आमच्या गोरगरीब आमचे जायला लागले. आंतरराष्ट्रीय मुद्दे आहेत ना आम्ही तुमच्याकडे दिलेले आहेत. आम्ही आंतरगाव मुद्दे धरीत होत. नाही नाही पण हे गॅसचा तुटवडा तेवढा दूर करा. जालूचं लय बिचारच हे येतो. राम राम. काय नाही का जायचं? ए नाही जायचं मला आज. महिला अंग दुखत. सगळं करा तुमचं अंग दुखत असते. रोजच काम करायचं मग अंग नाही दुखायचं तर काय होईल पारे. कसं काय तुमचं सारखं अंग दुखत असतो? मी नाही जाणार आज. का नाही जाणार? कटाळा आलाय मला. तुम्हाला रोजच कसं कामाचा कटाळा येतो? हा? रोज खायचा कटाळा येतो. रोज जातो मी डबा उचलून. आज नाही गेलो तर लगेच हे करायला लागली तू. आपण सकाळी उठून डबा बनवलाय तुमच्यासाठी. हा? मग काय डबा काय खाणार नाही का मी दुपारच्याला? खाईनच ना. आणि काम कोण करायचं? घरामध्ये पैसे लागत नाहीत का? एक दिवस नाही गेलं तर लगेच पैसे कमी पडायला लागले होय घरात. लय लाडात येऊ नका तुम्ही. एक दिवस नाही गेलं तर लगेच पैसे कमी पडायला लागले का आपल्याला घरात? मग पडत नाहीत का कमी? सगळं मीच बघते, तुम्ही काय बघता घरातलं? काय बघतो म्हणजे? रोज कामाला जातो ते पैसे मीच आणून देते. लागले बघायला पैसे आणतोय माझ्या जीवावर छाप करते इथं. तरीच म्हणलं तुम्ही कामाला का जायनाय? कमून जाय ना. तुम्हाला उतारा कमी पडलाय ना. आता बसायच मिळत नाही तर डोसायचं 10 रुपये तो त्याच्यावर जाऊ नको बर का पाणी. माझ्या डोकं जर फिरलं ना मी डोकं उभी करीन तुला. डेपुटी हा ना खवळलेलं दिसते वातावरण. सकाळी सकाळीच पेटापिटी. चला बरं. कशाला लाजी लागत आहे? अहो, येडी येते ती. आपल्या गँग मधला माणूस आहे ती तोडीन पारी त्याच्या आलेला. मला लय समाजकार्य जमत लय अवघड. काय काय करणार आहे तुम्ही? काय मला? करणार आहेत म्हणजे? बरं झालं साधा भाऊ डेपुटी तुम्ही आलेत. आमचा न्याय निवाडा करा आता. निवाडा हा झालंय काय पण? अहो सकाळ धरून उठलो नुसती किरकिरच पाठी माग लावली तिने. रोपा अरे किरकिर चांगली नाही. जालूला सगळं गाव जालूच नाव घेते. नको भांडत जाऊ त्याच्याबरोबर. मला काय म्हणतो रुपाताई, दिवसभर काम करतोय तो, येतो बसतो, बायकोन तर 2 गोड शब्द बोले त्याला तेवढंच बरं वाटत. कशाला किरकिर घालतो? हा वतनदार हा आणि डेपुटी भाऊ, तुमच्या दोघांची नवरा बायकोची भांडणं जेव्हा होत्या हा. तेव्हा आम्ही नवरा बायको येतो का? नाही पण आम्ही असं इतकं उघडीला भांडण नाही करीत ना. डेपुटी तुम्ही कशाला आलाय आमच्या भांडणामध्ये? काय सर न्यायाधीश लागून गेला का तुम्ही? अय
अरे त्यांना कशाला भांडते प्रतिष्ठान व्यक्ती आहेत ते. प्रतिष्ठान प्रतिष्ठान नाही. प्रतिष्ठित. प्रतिष्ठित म्हण. तसंच म्हणतोय. जे मना येत नाही ते त्यांना बनवून ठेवलंय. काय बनवून म्हणजे ते सरपंच आहेत आणि आपले हे वतनदार घराणं नाही त्यांना बोलू नको अजिबात. ते कितीक लोकांचे आपल्या गावातले भांडणं मिटत. अहो पण ते प्रतिष्ठित असतील त्यांच्या घरी, आपल्या नवरा बायकोच्या मध्ये यांनी काय बोलायची गरज आहे? काय गरज आहे म्हणजे तेच लोकांचे भांडणं मिटणार आहेत आपले बी तेच मिटतील. माझा नवरा काय चालीच आहे तुम्हाला माहित तरी आहे का? अय माझी चाल खाली ती काय त्यांच्या पुढं. माझी चांगलीच चाल त्यांना माहिती तू ही चाललंय वाईट आहे. एका दिवशी ना ह्यांच्या बरोबर चालून बघा, नाही तुम्हाला टांगड्यात पाय घालून आपटवलं ना तोंडावर बघा, मग माझं बी नाव रूपा नाही. त्याची चाल तशी बरी आहे. दारू प्यालो थोडी बदलती, खेळतो कधी मध्ये लेजिम, पण बरं आहे जालू तसा वाईट. त्या चालीमुळे तर भांडणं चालले. तुमच्या लक्षात कसं येत नाही? पापनं डोळ्यात चाचणी गेलं का काय? यांच्या भांडणात टाचणं जाईन. हा ना, डोळा जाईन. डोळा असं नाही जायचा माझा, पण यांच्या भांडणं जर थांबलो तर एखादा फटका लागलो डोळा जाईन. ओ डेपटी तुम्ही तुमच्यातच काय बोलाता, आमचा न्याय निवाडा करा ना. काय नाही एवढं करावं आम्हाला तर डायरेक्टच सांगितलं नवरा बायकोच्या भांडणात नका पडू. कोणी? हा? ए पारे पडू दे ना आपल्या भांडणात. तू ना साधारण कादा कशी आडी पडती रे, कुठं गेला का आडीच पडती. ए रुपा, अरे मिटून घे भांडणं, कशाला वाढीता? बर मी मिटवून घेऊ ना भांडणं. हा. ह्यांनी कामाला जात नाहीत, ह्यांची रोजंदारी बुडली. देता का तुम्ही 500-500 रुपये? लगेच भांडणं मिटवती. डेपुटी उलट झाले. म्हणजे लोक भांडणं मिटून द्यायला पैसे घेतात आणि यांचे भांडणं मिटून आपण पैसे द्यायचे. मग आता जालेचे भांडणं मिठाचे असले ना 500 द्यावं लागते. चला चला लवकर. चला. ते भांडणं त्यांच्या दोघात चालले ना, चलू द्या. चांगलं नाही, आहे. चलू द्या चलू द्या चलू द्या. आता लय आप जायचे आज. चला. नाही चला चला. तुझ्या बोलण्यानी ना चांगले माणसं सुद्धा दारात यायचे ना. आता होय आलते ना ते भांडणं मिटवायला, पैशाचं नाव काढल्यावर कसे पळून गेले. तू का डोक्यावर पडली का काय रे? अरे भांडण मिटायला आले कुठे लोक पैसे देतात का? करायचं काम. काय काम करायचं? तू साधारण का येऊन कामावर पडत राह. उचल बांधली मी नाही करणार काम. म्हणत होतो ना तुम्हाला नवरा बायकोच्या भांडणात, पण तुम्हाला लय समज कशावा करायची गरज. घेतला आप घालून. डेपुटी की मला एकट्याला नाही, दोघांना म्हणले. तू घाला नाही म्हणली, तुम्हालाच म्हणत होती. अहो नवरा बायकोच्या भांडणात तुमचं काय काम? म्हणजे ती काय तुमचं म्हणजे अनेक गोष्टी नाही. ते झालं साधा भाऊ, पण मी म्हणत होतो ना नको म्हणून म्हणलं तुम्हालाच म्हणली. मी आपला बळजबरीने आलतो. म्हणजे मी बळजबरीने आलतो. तुम्हाला सांगू का, म्हणायचे नवरा बायकोची भांडणं असू साधा भाऊ, जायचंच नाही. ती बाया काय बोलायला सोपी नाही. तोंड म्हणजे पट्टा आहे हो. एखाद्या पट्ट्यात आलं तर चिंदरून जाईल. जाल्याच्या जागेवर तो दुसरा असताना आतापर्यंत मरून गेला असता. त्या जाल्या चांगला निबार काढाचा माणूस आहे. गेलो ती 6 महिने येत नाही, करीन काय बिचारा आपला रगडीतोय दिवस. अवघडे मध्ये जाणंच उपयोगाचं नाही. आला भाऊ आला भाऊ. आता कशाला आला काय माहिती. आता जायचं नाही परत. नाही बरं का तुम्ही म्हणजे आप घालून घ्यायला जायचं काय परत? काय आला रे? काय डेपोटी साधा भाऊ, तुम्ही खुशाल भांडणं मिटवायची तर पळून आलात. मला मित्र म्हणायचे सुद्धा तुमचे हे नाही. नाही नको मला मित्र म्हणू नको. तुझी भिका नको. तुझं कुत्रावर चावलं असतं ती. कोणतं कुत्र? अरे काय बोलते. अरे आम्हाला चाललेलं बोलून घेतं आमची आप घातली गावात. आम्हाला एड्या दुसरं कोणी माणूस बोलत नाही. हे म्हणतात ना ये रे बाबा बस म्हणतात ना, तसं झालं. गडी असता तर थोबड फोडता येईल. बाई माणसाच्या कुठं नादी लागाता वरात निघन. तुम्हाला ते माहिती आहे ना. अहो हे प्रकरण लय नाजूक असते. साधा भाऊ तुम्ही तिच्या नादी नव्हतं लागायला लागत. माहिती साईड धरून पळाली असते ना तरी भांडणं मिटले असते. आणि याची बायको आहे ना, तुम्हाला सांगतो सारखं टिटी सारखं बाड 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 करत. ती टिटी कशी वळते ते बाड करीत असते. मग घरावर टिटी वरडली का भांडणं होतेच. आणि याच्या घरावर तर कायम टिटी वळटत असते. मला मागं म्हणले होते याच तर नशिबच फुटकं. घरावर एक टिटी आणि घरात एक टिटी, 2 टिट्या. अरे वाटोळे झाले. याच्या भांड्याला भांडेच लागणार कायम. कमून टिटीचं अवघड असतं. टिटी वरडल्यावर ती वर येऊ ती मग टिटी अशी तशी नाही. टिव 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 करते. बायको सारखी त्याला टिटी म्हणते. बायकोला टिटवी. हा ती टिटवीचे तिला नाही एखादीशी ना मी टिटवी नाही तुला सटवी भेटली, पण ती टिटवीनी तुरतुर चलती बिन नुसते कडकाड कडकाड कडकाड. तुम्हाला सांग का, याचा आहे ना त्या टिटवीनं बगळा करून ठेवलाय. म्हणजे काय झाले, बगळ्यासारखं नुसतं शांत दिसताना पांढरा शिपीत दिसतो. नुसतं म्हणायला बगळा, सगळं नियंत्रण टिटीच.
हो असं कुठं असतंय का साधा भाऊ टीटीच असं असते? अरे भाऊ टिट्यात भांडणं लावी त्यात तुझ्या घरावर कायम टिटी घोंगत असती होय सदा भाऊ. हा अरे आजूबाजूला कुठेतरी अंडे घातलेले असते तिने. टिटवीनी हा आता ही तर त्यांचं चालूच आहे. पुढली येणारी नेक्स्ट जनरेशन काय म्हणते नेक्स्ट जनरेशन जनरेशन 02 आता आणखीन 2 टिट्या येत्या असे काळे गवळे अंडे घातलेले असते. ती बरोबर आता तुझं आहे ना इथून पुढे काही खरं नाही. टिटीनी संपला विषय तो. सदा भाऊ म्हणते ते बरोबर आहे. त्या घरावर जी टिटी वळते ना ती पहिली हे कर. मी डिग्यात बसलाच असतो आमच्या तरी तिकीट येऊन देत नाही. तू एक काम कर ते टिटी आणून दे म्हणजे घरातले भांडणं थांबते. जा ते हाकलून दिले का मग भांडणं भांडणं थांबणं तुझ्या घरात भांडणं होणार. तुझ्या घरावर ओरडली का भांडणं झालीच. हा आणि तुझी बायको जी टिव करते ना या टिटीमुळेच करते. जा त्या टिटीला आणून दे. जा ना उठ. टिटीला आहे ना, हा. साधा भाऊ आता काही सोडणार नाही गाड्या. हा, जा. टिटीला आहे ना हा, कशी बसते जा, ती जा. माझ्या घरावर जाल्याच्या. त्या घरातले भांडणं मिटाय करता टिटीला हान नाहीतर तिला दगड टाकायचा आणि श्यामेच्या घरावर श्यामेच्या जायचं घरावर एखादा जायचं. सुगंधाच्या हा. नाहीतर तिसऱ्याचं डोकं फोडीन. घरातले भांडणं मिटायचे आणि बाहेरचे लागतील. मला माहितीये जाल्याने एकदा नियम धरला म्हणजे धरला बरोबर जा, जा. मेंदू धाकतो. जा लवकर जा टिटी पळून. एक काम कर रोपाचं आहे ना लयच फास्ट 2-4 दात काढले ना तर हवा गेली ना बोलायची जरा कमी काही बघ नका जमलं. सांगू एक दात पाडीन ती. हा? याला बचाळ करीन ती बचाळ. का काय मला एक दात नाही ठेवायची ती सगळे बत्ती काढी ह्यो झोपला ना रातची 10 रुपयाला सांडशीने दात उकरून घेईन अशी. जाय भाऊ नाही मग दातात नको आणि त्या टिटीला हाण. टिटीच बघ. पाहिलं नाही जा परत येतो का काय काय नव्हतं सांगतो. तू त्या धोरणात आलता बायकोकडे यायच्या आपल्याला. हा. टिटीचं कार्ड म्हणून बरं झालं. आता हे बालट गेलं आपल्यावर. त्याची बायको भल्यांची आप घेईन. हे प्रकरण आहे ना पार कुठं आयोगापर्यंत नेला असतं ना तरी आपल्याला सुट्टी नसते. मला सांग का त्याच्या गावचं एक त्या पोरीच्या गावाचा माणूस भेटला होता जाल्या सासरवाडीचा. हा म्हणला ती पोरगी एवढी खतरनाक होती. लग्नाच्या आधी सगळं त्याच्या बापाला जर भाऊबंद बिबंद नळले ना एकटी पुढं जाऊन हाणीत होती म्हणजे तोंडानी एवढी. तोंडानीच हाणायची. हा, त्याच्यामुळे आहे ना आपण जरा आपलं राजकारण आणि आपल्याला आप जर टिकायचं म्हणलं ना त्या घरापासून 4 फूट लांब राहिने. सुगंधा काय हो चालू भाऊजी? मी दिसलं तुला गॉगल मधून. अहो मी उन्हामुळे घातला होता. काय झालं? काय नाही मला आहे ना तुला एक विचारायचंय. काय विचारायचंय? ती जी टिटवी असती हा आणि ती जर टिटवी घरावर जर युवाळी तर भांडणं होते का नवरा बायकोचे? अहो मग लय भांडणं होते. कस काय? कस काय म्हणजे ती घरावर ओरडल्यानंतर घरामध्ये भांडणं होणारच ना. तुम्हाला सांगू का माझ्या इथे पण लय ओढायची ती. मी पाणी टाकून दिलं. तू इथं युवळायची मग तू कोणासोबत भांडणं व्हायची? तुझा नवरा तर तिकडे आहे ना. अहो माझा नवरा जरी तिकडे असला आपण फोनवर 2-2, 3-3 वेळेस भांडणं व्हायचे. म्हणजे टिटवी येतं युवळती आणि फोनवर भांडणं. अम्मा अरे बाबो तिकडं आवाज जातो का नवऱ्याच्या कानात? अहो पण मला ऐकायला येतो ना मग मी भांडणं करते त्यांच्यासोबत. काय हो काय झालं? काय नाही ना ती तर पिढा माया माग लागली ना मोठी. रोज येते टिटवी माया घरावर युवळती. टिटवी जर युवाळी तर ही घरातली टिटवी टिव 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 करायला लागली ना पार माया भुसात पाडी ती. बाई बघा त्या टिटवीचं काय करायचं ते. बरं जाऊ दे गोगल लाव ना तू. मला वाटलं घेऊनच चाललंय काय. असं लावत असता का वागल? मग असं लावत छान दिसतो का आता? लय भारी जाऊ मग मी. दिसतंय. हा चल टिटवीच बघू. कुठे गेलता? कुठं म्हणजे हा चांगली खबर लागली मला आता. कशाची खबर? एका रापट्यात खाली पाडायची म्हणून. म्हणजे तुम्ही आता मला एका रापडात खाली पाडणार का? हा अरे तुला नाही मग ते आपल्या घरावर जी टिटवी येते का त्या टिटवीने आपली टिव टिव चालू होती. तबा आता का आवाज बघ म्हणून आपले भांडण पेटत येत. अहो तुम्ही काय डोक्यावर पडलाय का काय? ते वरडण्याने कधी भांडणं लागत असतात का? तू डोक्यावर पडलेली तू फक्त टिटवी बघ येत टिटवीला आहे ना पाणीच पाहिजे तुम्ही एका रापट. अहो तिला भूक लागली असल नाहीतर तिचं काहीतरी दुखत असल म्हणून ती वरडत असल. तिला भूक लागली म्हणून ही भोकती ना टिटवी. तुम्ही काय खरंच डोक्यावर पड कोणी खूळ घातलं होई तुमच्या डोक्यामध्ये आणि त्याच्यामुळे होत नाहीत आपली भांडणं. तुम्ही काम धंदा करत नाही पैसे कमवत नाही म्हणून आपली भांडणं होत्यात. तुम्हाला नकल हे शिकस त्याच्यामुळेच भांडणं होते. मी टिटवी बघतो. अहो असं काय अडवणी करायला लागलाय? ओ अहो काय शोधताय तुम्ही? हा टिटवीशी असतंय
तिला मारल्याशिवाय ना मला चेन नाही पडणार आणि तू काय बडबड बंद होणार नाही. अहो त्या टिटवीमुळे बडबड करतच नाही ना पण मी. पुढे हो बाबा, ती काय टिटवी पाहिली का तुम्ही? नाही नाही इकडं चालती बर का तुम्हाला? थोडी दिसली होती राव. दिसली इकडं का? थोडीच नाही तिला दिसेना. हे श्रद्धा, बरे झालं तुम्ही भेटलात. काय हो? तुम्ही टिटवी बघितले का ग? नाही हो, मी नाही बघितली तिथे. नाही? नाही. अरे इकडं चालती घराकडून उडत. तुम्हाला काय करायचं तिथं? काय करायचंय म्हणजे? तुला काय करायचं तुम्हाला? तुम्ही जा, फक्त बघितली का ते सांगा. नाही बाई, आम्ही नाही बघितली. नाही बघितली तर जा ना मग. चल चल मग. तिसरी तुला ना सोडणारच नाही मी. काय असू दे. आलाय घर तर काय गडे. चालू भाऊ. ओ चालू भाऊ. दिसली का रे तुला? दोन दिसली तर. आवाज येतोय का? कोणाचा? हा काय वांदे राहिलं ते. अरे कोणाचा म्हणजे? येड्या गावात टिटवी आली टिटवी. तुम्ही नवीन पाहुणे आली काय? तू येतं नुसतं पाहुण्यावर ध्यान आहे. मग या फाटक्यात डोकं फोडून टाकीन. तुला सांगतो डिग्या, ती गावात टिटवी नाही आली का? ती जर माझ्या घरावर आली ना, टिवटिव उडायला लागली का आमच्या घरात भांडणं लागत येत. सटवी म्हणायचं वय तुला? अरे सटवी नाही, मग? टिटवी टिटवी. ती टिटवी नाही का टिव 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 करती. अरे ती टिटवी वय. अरे त्या टिटवी पै डेपुटी मला 7 ते 8 ते संध्याकाळची 7 वाजेपर्यंत बस येतेच. मला म्हणते आली तर हाणायचीच. हाणल्यावर मग त्यांच्या घरात डेपुटीच्या घरात भांडणं होत नाहीत ना. नाही होत. म्हणून तुला हाकलायला ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं मला ती टिटवी ना कुठं दिसले ना मला सांग घेऊन मी तिला मारणारच आहे. पण तो घरावर सापडो ना, इथलं एवढं जावं येत. अरे माझ्या घराहून इकडं उडत आली ती. असं वय. हा बर पाय, नाही तर मला जावं लागणार आता. ड्युटी चालू आहे. कुठं? टिटी आणायला. तिकडं आली ना डेपुटीच्या घराकडे मला फोन कर, नाही तर आवाज तिच्या आल्याला मग बकाशी मारितोय तिला. ग्रामपंचायत भवनामध्ये बोलतो. चालतंय, नक्की सांगा. हा हे घर नाही टिटवीच? नाही नाही. कुठं गेलाय हा बाबा काय माहिती. दिवसभर ह्यांच्याच मागं पडायचं, काम करायचं का ह्यांच्या मागं शोधत बसायचं. सदा भाऊ, बघितलं का दुकानात तिकडं टिट्या मार. आईला याला काही चाष्टा करावं का नाही याची, याला कळत नाही. कुशाला टिट्या मारायला लागले दगड आता. अहो बायकोनी एवढं पान उतारा करायचा का? मारू द्या ना जरा, भाण्या फिरू द्या. रुपया बी जाग्यावर येईल. ती म्हणते आमचे भांडणं मिटायला 500 द्या, म्हणजे येरे उद्योगान बस खांद्यावर. ते झालं, पण एखाद्या पोरा फिरायला दगड मारायचं हो. बघा नाही हो, वर झाडावर दगड आणतो. आता हिला टिटी काय झाडावर असते काय? हा रुपाताई मिटी दिवसभर चालत भांडणं. त्या जालला काही सांगावं का नाही? जाल्याला चाष्टा कळत नाही, खरं बोलवतो ते बी कळत नाही. उगाच याडमाट जाल्या म्हणत नाहीत त्याला. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आले. अवघड आहे काय आपलं कळतं नाही. जाले नाव नाही सांगितलं. यंत्रणा फेली भाऊ. काय रूपात आहे? माझ्या नवऱ्याला बघितलं का? आम्ही कशाला बघा? आम्ही कशाला बघा, हे आता पारायणाकडून आलोत. पंगतचे जेवण करून म्हणलं थोडा आराम बसलो करावा. थोडं. तुमच्या नवरा बायकोचं आम्ही कशाला मध्ये पडावं? कशाला भांडणात पडावा? 500 रुपये लागत आहेत. 1000 रुपये म्हणजे मिटवायचे. आम्ही नाही पाहिला भाऊ. आम्हाला दिसला नाही. आमची माघार आहे. आमची एकदम माघार आहे. आम्ही सगळे झाज आहेत ना तेलाचे, तसेच आम्ही त्या तेलाच्या खाणी पैसे ठेवले. आम्ही युद्धातून माघार घेतली. तिथं जाता पारायण करायला आणि आमच्या घरात भजन लावलंय. हा भजन काय झालं पण काही समजा. आम्ही काय केलंय? माझ्या नवऱ्याच्या डोक्यात काय खूळ घालून दिलंय तुम्ही? कोणी? आम्ही हा काय म्हणलो आम्ही पुढं? तुमच्या भांडणात झालं ना, आमची त्याची भेटच नाही. हा हो का? आमच्यावर कळ घेता. कळ नाही घेत. तुम्ही सांगितलं वाटतं टिटवी घरावर ओरडल्यावरती नवरा बायकोची भांडणं होत्यात म्हणून. आम्ही तसं नाही सांगितलं. अरे, 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 अरे. त्यांनी विचारलं, लईच भांडणं होते, लईच भांडणं होते, काय होते? तसं नाही म्हणला तो. म्हणला माझी बायको टिटवी सारखी टिवटिव करती. हा. ते पुढे साधा भाऊ याला उपाय काय आहे? हा. मी म्हणलं, आता टिटवी टिवटिव करते ती वर आकाशात करते, तिला कोणी बोलू शकत नाही. आम्ही तो या बायकोला काय बोलू शकतो बा? आणि तुझ्या बायको मध्ये येऊ नको. आम्ही कशाला त्याला सांगावं? आता टिटी काय सांगा, त्या टिटीला सांगता येणार, कोणाला कोणाला सांग? सांगताय? हे आम्ही आपलं साध्यापणात बोलून गेलो, भोळेपणात. जाऊ द्या डिपुटी भाऊ,
आणि तुम्ही पण लगे वतनदार एवढं वाढवून धरत्यात का? हा वाढून पण आम्ही धरायचं काय, आम्ही म्हणलोच नाही. केलंच नाही रुपा. झाली असेल माझ्याकडनं चुकी, बोलली असेल एखादा शब्द. अरे तुझ्याकडून चूक व्हायचं काय कारण? तुझ्या इतकी शब्द ना शब्द तोलून मापून बोलणार व्यक्तिमत्वच नाही आपल्या परिसरात. आणि काय म्हणतात ते म्हणतात ना आपलं गावात यांच्यासारखी काय काय म्हणतात त्याला, मला शब्द आठवणार म्हणजे इतकी मधाळ बाई कोणीच नाही. मधाळपणा एवढं तोंडात म्हणजे साखर आहे तुझ्या. साखर आहे, साखर आहे. हा. आमच्यात पुन्हा तोंडातून शब्द गेला असेल तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात. आम्ही माघार घेतली, आम्ही निघालो तिथून. म्हणलं आता काय आहे, माझ्या घराला डेपुटीच्या घराला तुमच्या दारातूनच रस्ता रस्ता आहे, हो. आता दुसरीकडून रस्ता बनवता येणार नाही. पुढे बघू आता, जर वित्त आयोगातून काही भेटलं तर रस्ते तिकडून टाकू. अगदी बरोबर. आणि काय होतं, वाट्याने चाललो तर कुत्र्याचे जरी भांडणं लागले, मांजरात जरी भांडणं लागले, तर माणूस काय होतं, फिर हाड म्हणते. भांडणं सोडा. हे तर माणसाचे आहेत. आणि आमच्यातला माणूस होता. म्हणलं नको तुमच्या घरात किरकिर, म्हणून दोन शब्द सांगायला गेलो. आमचा तर पार पान उतारच निघाला बाबा. प्रतिष्ठाच कामातून घातली आपली. तान म्हणजे दादा भाऊ, तुम्हाला आमदार गेले का खुर्ची टाकी देत, खासदार गेले का खुर्ची टाकी देत, आणि गावात जालोच्या दारात गेले तर जा म्हणतात. फक्त हाड म्हणायचं राहिलं होतं. नाही बाबा आमची चूक झाली, तुमच्या भांडणात पडलो नवरा बायकोच्या. जाऊ द्या, एवढं काय मनावर घेता तुम्ही तर मला बहीण मानता, तुमची तर मी पोरगी आहे, मग एवढं काय मनावर पण घ्यायचंय? ते लात मारून पाया पडणाराचा लय राग येतो. लातच मोडा वाटे ती. पण आता तू बाय माणूस आहे, काही नाही. मी मनाला घातली मुरड, म्हणलं डेपुटीला चला. बरं ऐका की, माझं चुकलं, मी मान्य करते. इथून पुढे माझ्या तोंडाला मी आवर घालन. पण तेवढं माझ्या नवऱ्याच्या डोक्यात नाही कुळ काढून टाका की टिटवी वरडली म्हणजे घरात भांडणं होते. अहो अख्ख्या गावाच्या टिटव्या हे मारत बसलो माणसं, त्या टिटव्यांची संख्या कमी होईना आपल्या गावामध्ये. पण आम्ही फक्त म्हणलं होतं टिटवी सारखे हे करता येत नाही म्हणून आम्ही काय त्याला टिटव्या मार म्हणलो. हा आम्ही थोडंच ती मरत असते काय ती. त्याचं काय पडेल ऐकता? शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घरावर दगड फुटन पत्रा परत बांधणं. अहो ते काय म्हणले माहितीये का, ते टिटवी जाळ तू आणि त्याचे राग तुझ्या तोंडाला लावतो म्हणजे तू बंद होशील. लईच उपाय लईच मनावर घेतलं. कोणतरी महाराज त्याला भेटलेला दिसतोय. त्याची वरात निघाल्यावर त्याला समजन, असं नादी लागत नको तो म्हणा कोणाच्या बी. जाळायची, राग काढायची, रुपाच्या तोंडाला लावायची. कशी दिसन डेपुटी? अहो माझं काळ तोंड परत बघा, पण आधी त्या माणसाला सुधरवा. असलं काय करू नको म्हणा. रुपाताई आता आहेत ना, रुपाताईची चूक कळाली. त्या आता काय आपल्याला परत भांडणात मध्ये गेलो तरी बोलणार नाहीत ना, आपल्याला गावात कधी बोलणार नाहीत त्या. म्हणजे आजचे दिवस तरी बोलणार. नाही इथून पुढे मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. आमच्या भांडणात जरी बोलला, परत येऊन कशाबद्दल बी बोलला ना, मी काहीच बोलणार नाही. फक्त तेवढं माझ्या नवऱ्याला सांगा. तुम्ही आता एक काम करा, तुम्ही त्याला न भेटता डायरेक्ट घरी जा. तुमची ती टिटवी आम्ही घरी पाठवतो. जा तुम्ही आता. ठीक आहे, जा तुम्ही. चुकलं माझं. नाही जाऊ जाऊ जाऊ. चुकलं नाही, आम्हालाच कडून बुद्धी आली, तिकडे वळालं. मला काय म्हणलं होतं, सदा भाऊ, तुम्हाला वाटतं हे माघार घेईन? तिच्यात बदल होत नसतो. पण आपण बी ना डेपुटी जागे आणायचे. तिला काय माहित, आज टिटी जाईन, पण अशा लई टिट्या आहेत आपल्याकडे. नाही आपल्याला आहे ना, ह्यो टिटवा आहे ना, एखाद्या बारला आहे ना, दुसऱ्या टिटीचा मार चारायचा. त्याच्यामुळे आता यांच्यामध्ये लई मार पण तेवढ्या पुरतच राहायचं. आता तिला समजलंय, आता तिची चूक लक्षात आली, त्याच्यामुळे आपण जास्त बोलले नाही. चला या टिटव्याकडे आता. पण लय फरक पडन असं नाही वाटत मला. पण चला. चला.